बापा साहेब मला सोडून द्या ना बाबा, त्यानं सोडून घरी बाहेर लेकरू आहो मी, मा कोणी जमानत घेणार नाही राजा, काही नाही. हा साहेब सोडून द्या ना बाबा, आता नाही करणार मी, असं करणार नाही मी. नाही तुला सोडतो, काही टेन्शन घेऊ नको, पण आता कसं रिकामे कामे करू नको. हा भांडणं करणं याच्या नांदी लागू नको बरं. हा तुला आता जेलची हवा खाल्ली तुला, पाहिलं कसं आहे तर तू तुला गरीब आहेस, आम्हाला कसं तुझ्या चेहऱ्याने समजते, पण कसं आता तुझ्या नावाची कंप्लेंट आल्या, आम्हाला ऍक्शन घेणं काम आहे आमचं. हा ऍक्शन जर नाही घेतली तर आम्हाला लोक आमचे नाव बोटं ठेवतात, मग ती लगेच पेपरले उद्या बातमी येते रपकनी, काही खरं नाही ना. म्हणून कसं आम्हाला कसं बाबा आमची कशी हे दाखवा लागते. साहेब पण मला हे कधी सोडता बापा तुम्ही, ध्यान सोडून द्या बापा, सोडून आता काही चोपड चापड करू नका मला, चोपड चापड फसाना द्याचा दणके बापा, तुमचं काही खरं नाही. हा पहिलेच तर बाबा दाबून हाणलं तुम्ही ना मला. भाऊ मारत नाही रे भाऊ तुले, आता खाले मारू रे बाबा. हा टेन्शन न घेऊ, तू टेन्शन न घेऊ, आता नाही मारत तुले. झालं ते आता, हा झालं ते. सोडा ना साहेब, मग मला सोडा ना बापा. कधी सोडता हो? थांब घाई करू नको, मोठे साहेब येऊन राहिले, मोठे साहेब तुले सोडतील. हा हा त्याचा पोकारा झाला की तुले सोडला आपण. मॅडम मारू नका मॅडम, एवढं जण मारू नका ना मॅडम. मॅडम मॅडम काय मॅडम मॅडम करून राहिली, हा तोंड नाही वाशासाठी बया घालीन नाही तर तोंडात. मॅडम आवाज नाही करत ना, आवाज नाही करत मी, पण मला मारू नका ना मॅडम, मारू नका ना मॅडम. बाबा बापा साहेब कोणती बाई लावली बापा सोडणं, हा बेचा आवाज करून राहिली जोर बेकार आहे बापा. तुम्ही कोणाला सोडत नाही बाबा, साहेब बोलायचं ते व्हायला जायचे. साहेब मला लवकर सोडा बाबा, लवकर सोडा. ती बाई लावली सोडलं, अरे तू कंप्लेंट ज्या बाईने दिली ना तेच बाई लावली हान ना. हा तिचा पिक्चर बजेट लावला बसवून, आता खोटी बोलली होती ते, खोटी कंप्लेंट दिली तिनं, मग कसं त्या बाईचा बजेट कसं बसाच लागते ना. मग सासू काय हो साहेब बापा रे. आता समजलं का साहेब तुम्हाला, आता समजलं का? अरे तिला खोट्या बोलायची, खोटीच बोलते ते, मला आज खोटी कंप्लेंट दिली तिनं. पण तुम्हाला मी 100 खेप सांगितलं, तुम्ही ऐकलं का माझ्या? नाही तुम्ही बी शहानिशा करत नाही ना, खोटा आहे की खरं आहे तर पहिले मला जोडून घेतलं ना, आता तुम्हाला माहित पडलं. मग आता मग मला हे मारलं तुम्ही ना, मग याचा काय मोबदला देता आता मला तुम्ही सांगा. याचा काय करता? मला विनाकारण धुतलं की तुम्ही ना, मारलं की नाही बापा. जे झालं ते झालं गड्या, आता आमच्याच्याने चुकीच्या झालं ना भाऊ. आता आम्हाला समजत नाही बाईची कंप्लेंट आली काय करा काय नाही. तो एक तो वरून असं प्रेशर असते आमच्यावर, ते करायच लागते बाबा. खटा आहे खरा आम्हाला म्हणजे निर्णय हे टाइम नसते ना, काय करा. काय साहेब जे झालं ते झालं म्हणून राहिले, आमच्या ढुंगणाय साल्ट उडवले तुम्ही ना, जे झालं ते झालं. मारता आम्ही ना खाल्ला ना, तुम्ही तुमचा हात केला सफा. याचं काय आता आम्हाला मारहाण केली त्याचं, फुकाचं झोडून घेतलं काय आम्हाला तुम्ही ना. दे गड्या जाऊ दे, त्याचा आता त्याचा काही परत होऊ शकत नाही बाबा. जाऊ दे आता, ते चूक झाली आमची, आम्ही ना मान्य केली ना आमची चूक. जाऊ दे आता, तो विषय बंद कर, तुला सोडून देतो आम्ही. तुम्हाला एक सांगतो मी, त्या बाईले जे बाईले बदमाश आहे माई सासू, तिला सोडायचंच नाही. तुला सांगतो पुरा हाग्या मार द्या, म्हणजे दडपून द्या दिली चांगलं. अशी की बस तिला चालते यायला नाही पाहिजे, फिरता यायला नाही पाहिजे, उठली नाही पाहिजे, बसली नाही पाहिजे. मी तर म्हणतो ती जीप का जीप लय चबरी येते तोंडानं, मा घर तिनंच फोडलं ना, मा बायकोला बायकून देत जायते. लय बदमाश आहे ते माई सासू, लय बदमाश आहे. हो आम्हाला जे काय करायचं ते करतो आम्ही. चाल सोडून देतो आता, चाल जाय होईल लवकर, मग काय हटून लवकर, नाही बस मग अजून काहीतरी होकलं की भाऊ गणित तर कसं त्यावर येईन बरं. लवकर पळटून. हो बापा साहेब हे तर कुलूप तो खोला बापा, मला जा करून राहिले, पण हे कुलूप खोला ना, मग मला जातो मी. हो खोलतो कुलूप. कसा मार भेटून राहिला आता, खोट्या कंप्लेंट देते ते आणि मग कंप्लेंट वापस घेते. काय प्रकार लावता, काय प्रकार लावला आता हे याची सजा हे असते मग, उलट टांगून मारायची. मॅडम लय बावन बाई आहे हे, लय बावन आहे ना. मी ना हिचे लय कांडा ऐकला तिचे, हे ज्याच्या त्याच्या नावाच्या कंप्लेंट देते, हे काहीच्या माहीत आरोप लावते हे लोकांवर. हे अशी बाई आहे, शिल्लक बाई आहे हे, जास्त चांगलं कांडा मॅडम इले. नाही ना मॅडम, मी काहीच नाही केलं ना मॅडम, मला सोडा ना मॅडम, मला एवढं हाणू नका ना मॅडम मला हाणू नका ना, एवढं मारू नका ना मॅडम. माय केस नका ओढू ना मॅडम, माय केस दुखतात ना. मी काहीच नाही केलं ना, काहीच नाही केलं ना मॅडम. काहीच नाही केलं तुला, काहीच नाही केलं आहे की नाही. तुझ्या जवळच्या नावाची खोटी कंप्लेंट केली आणि म्हणते की मी काहीच नाही केलं. आणि आरोप काय केले होते ना त्याच्यात, माई त्यानं साडी हे केली, फाडली, माय केस वळले, जबरदस्ती केली. हे केलं का सगळं त्यानं, हे केलं सगळं. खोटी बोलतं काय, खोटी बोलतं ना मॅडम. माझ्या जवळ काहीच नव्हतं केलं ना, मी सांगून राहिली ना मॅडम, आता काहीच नाही केलं ना माझ्या जवळ ना, मी खरी बोलू राहिली ना. आता तर सोडून द्या मला, आता तर सोडून द्या मॅडम. काले आरोप केले होते ना, असे खोटे आरोप करणं हा एक गुन्हाच आहे म्हटलं. असे गुन्हे करतात मग म्हणता की आम्ही ना काहीच नाही केलं, हेच काम करा का मग आम्ही. नाही ना मॅडम, आता जिंदगीत अशी गलती होणार नाही, कोणाच बद्दल मी काहीच बोलणार नाही, कोणावरच आरोप करणार नाही काही. आता कसं मला सोडून द्या मॅडम, सोडून द्या ना. माझा जीव जाते मॅडम, मला चक्कर येऊन राहिले, तुम्ही उलट टांगलं तर चक्कर येऊन राहिले मॅडम मला. अशा खोट्या कंप्लेंटा करतो तू, आणि एखाद्या बाईवर खरंच जर अन्याय अत्याचार झाला तर मग काय करा आम्ही.
म्हणजे मग आम्ही खरं आहे की खोटा आहे काय समजा मग आम्ही अशा बायाने जर हे असंच प्रकार चालू ठेवला तर मग काय करा आम्ही त्याच्यासाठी हा सबक आहे तुले जास्त जर तू शिल्लक चालशील की नाही आता तुझे हात आणि पाय सगळं जोडीन आता टंगड्या लाल जरत करीन तुले आता त्या निर्दोष व्यक्तीवर ते दोष लावते दोषी ठरवते त्याले कंप्लेंट करते खोट्या हे कंप्लेंट करायचं हे आहे काय हा असा राग असा काढत असतात का मग राग होता म्हणते मला राग होता म्हणून काढला हा असा असते का मग राग नाही ना मॅडम नाही ना आता मी असं होणार नाही ना मॅडम मी कोणाचीच कंप्लेंट नाही करणार ना मॅडम मी सुधरीन ना मॅडम आता सुधरीन ना मॅडम मी माझ्यात बदल करीन ना मॅडम मी अशी नाही वागणार कोणासोबतच मॅडम आता मी सांगतो ना तुम्हाला मला सोडा फक्त आता सोडा मॅडम मला सोडा ना काय सोळा म्हणून राहिली तुला आता चांगला झोळा लागते तू साऱ्या गावाची शिल्लक बाई आहेस गावातला एकही व्यक्ती तुला चांगलं म्हणत नाही एवढं ते तुला काढा करून ठेवला मॅडम बोलू नका ना तुम्ही बोलू नका ना आपल्या तोंडाची वाप गमवूच नका मॅडम चांगला झोळा येईल चांगला दंडेचा मार द्या आता मॅडम बाबा मारू नका ना मॅडम मारू नका ना बाबा मारू नका ना मला मी पाय पडतो बाबा हात जोडतो तुमच्या मला मारू नका ना मॅडम मी सांगू राहिली ना अशी चूक होणार नाही मॅडम चला चला या इकडे या चला टाके दिली लटके ड्युटी हो साहेब आली अरे बापा बेकार आहे रे बापा पोलीस स्टेशन बेकार आहे बापा हे पोलीस वाले काहीच पाहत नाहीत ना बापा काहीच पाहत नाही कुकडे मारतात बाबा अरे रघु त्या तो शिवल्या तर काही पादवला पोलीस वाले हेकोळा चालतच गेला तो घंट्या तर काही सुटला नाही पण स्वतःच मार खा लागला यायला तर भावी आमदार आहे ना बापा तू या तो कसं रे हो गड्या रघु बापा मला माहित आहे का याचा दम कोथा पडते म्हणून हा किस गली में खसखस आहे याचं कोणी ऐकत नाही मोठा गावात शेती काढून चालते आपण आमदार भावी आमदार निवडणुकीला उभं राहिलो तिकीट भेटलो करतील एखादा हा तर काहीच कामाचा नाही बाबा पुरा पालू कशा आहेत यानं तर घंट्याचं सोडलाच नाही पण स्वतःही मार खाल्ला शिवल्यानं हा महालेल्या का जटी जाईन तटी म्हणजे ढोलकी सारखा मारच खाते हा काहीच कामाचा माणूस नाही बा का सरपंच राजकारण येणार तर कलंक काय बा याला काही समजत नाही बा त्या मुद्दे आपल्याला त्या शिवल्याचं काही घेणदेणी मार खाव की काही होस आहे त्याचं आपल्याला काय करावं लागते घंट्या सुटणं महत्वाचं आहे आपल्याला अजून घंट्या बाहेर येऊन नाही राहिला ती बाई बी गेली अंदर घंट्याची सासू आता काय होते काय माहित राजा मला जर ते टेन्शन पडलं बाबा या बाईनं अजून काही म्हणजे काही दोन नाकावर अंदर जाऊन घंट्या सुट्याच काम नाही मग आता पहिले तर शिवल्या गेला तर शिवल्या वाजवला हे बाई गेली हिंबट तोंड करून अंदर आता हे काय करते काय माहित बाबा घंट्या सुट्टी की नाही काय माहित काय मला तर काही आसार वाटत नाही घंट्या सुटीन म्हणून काय बुडे बा गड हो तुम्हाला पहिलेच म्हणू की या कसं रग्या नांदीच नका लागू ने शिवल्या फिवल्याच्या अजिबातही नांदे नका लागू वकील करा मुकोट्यानं मी सातबारा काढतो त्याची जमानत घेऊन टाकू गावातली एक दोन सातबारे येत होते सालवणची काढली ती झालीच ती जमानत पण तुम्ही गोष्ट नाही घेत ना दोघंही जण का नामदार आता काय करता लवकर वकिलाला फोन बोलवून घेऊ गाडीचा आता तर तसा तर काही मेळ येत नाही पण तसा काही घंट्या सुटत नाही बिना वकिलाचा नाही सुटत वकिलाशिवाय मेळ नाही जाता फोन मग आता काही इलाज नाही झाले आता आपण आता तसे प्रयत्न करून बाहेर तसा काही मेळ आला नाही आखरी शेवटी शिवलेलेच मार खा लागला ढोळासारखा बोला बापा वकिलाला फोन ला चला अगड हो लावा बापा माय हात टेकले रे भाऊ मी फालतू त्या शिवल्याला फोन केला बापा टाइमपास केला घेणं देणं अगो कोणा झाला माया बी मला वाटलं बापा मोठा पुढारी आहे गडी शिवल्या पण काचा घेऊ 5 पुढारी निघला तो त्याला झोडलं पोलीसवालीनं हा कोळा होऊन आला अंदरून बुडे बा बापा रे घंटे आला रे बापा घंटे सोडलं काय रे बापा पोलीसवाले तुले सोडलं काय हो बाबा सोडलं ते ना बेजा धुलाई केली पण त्याने ढोरासारखं मारलं मला ढोरासारखं मारलं बरोबर त्या शिवल्याला बी मारलं ना हो बापा पुरा हाकोळा करूनच पाठवला ना माझा जोडूनच गेला ना तो बेकारात पण पोलीस आले बेकारात बापा मला कसं काय सोडलं काय माहित बा ना घंट्या तुझी सासू अंदर येल होती ना तू सासू येल होती ना अंदर बापा ते बी येल होती तिली पादन चालू आहे अंदर मा म्हण बापा हवाचं जीवन राहिला अंदर हो मला पण सोडून दिलं बा पोलीसवाल्यानं कोण सोडलं ते नाही माहित मला पण मा सासूला कोण मारून राहिले तेही माहित नाही मोठ आपल्याला काही खिंदे नाही ते मार खाव की काही हो तिचं ते पायात बसीन तू सुटला ना आता झालं काही टेन्शन नाही आता चाल बाबा घरी मुकड्यान चाल no बापा नामदेव भाऊ तिथं तर आपल्याला काही खिंदेनच नाही पण भेजा वाजवतात हो बाबा पोलीसवाले दहा मारतात आणि एकच मोजतात बापा तो शिंदे साहेब तो बेकारच आहे बाबा उडू मारते ना हो बापा कमळ्यात आता मारते तो माणूस बेकार आहे तो जाऊ दे आता तुली समजलं ना कसे भांडणं करायला लागतात कसं मार खा लागते अरे 2-2 दोरानं आवरच ना तू आम्ही सांगू तुले तर बाबू असे भांडणं करू नको नाही केल्याशिवाय राहत नाही अरे
पण बाबा मा चुकलं हो बाबा. आता अजिबात भांडण नाही बाबा कोणाशीच नाही. हे काही खरं नाही बाबा. पोलीस स्टेशनला ओलाई जायते वाहिले जायते बाबा. किती खरं सांगे खोटा असा तुम्ही काही खरं नाही. अटिसा एकाच चोरीत आहे बाबा. लय मारतात हो बाबा. हे डोळ्यासारखं पादवतात माणसाला. विचार नाही करत हे लोक. आता समजलं का रे घंट्या तुले? आम्ही सांगू तर ऐकच ना. कसं बाजीराव मारता पट्टा पट्ट पट्टा पट्ट. आता आली नानी स्वप्नात त्याच्या. आता समजून राहिले त्याले का नाही की पोलीस स्टेशन बेकार असते. भांडणाले तर मोठा वय वय करस रे. समजलं नाही बाबा. पुरं समजलं आता. आता कानाला कानखडी. आता अजिबात नाही बाबा. पोलीस स्टेशनची पायरी नाही चढणं मले. बाबा शिवलाल का लहान मारला का त्यानं ढोरासारखा. व्या व्यास करे मावन बापावन मेलवन बॉल सटकला वन. बेकार बेकार आवाज करे तो. कसाच करे. पण आता मा बायकोची माय पादन चालू आहे. माय सासू तेही कशी आईजवन बापावच करून राहिली. बेकार आहे बापा पोलीसवालीचं काम. लय बेकार आहे. जाऊ दे. तिले तसंच पाहिजे. झोडू देतील चांगलं मजबूत. तिनं तुले फालतू जेलात घातलं ना. तुझ्या नावाची कंप्लेंट दिली का मग त्याचे भक्त भगाच लागते ना तिला. खोटं कधी बी उघडकीच येते ना रे घंट्या. खोटं उघडकी येते. चला तिचा जास्त वेळ उभं राहणं बरोबर नाही. चला आठून पटकनी. चला लवकर पिठाला गाडी आपली. हो चला बापा चाल. अरे बाबा घंट्या कशी लावली झोडला. गंठ्याची रिपोर्ट देते गंठ्या नावाचा. खोटं बोलणं झोपी नाही. असंच पाहिजे नामदेव या बाईले. असंच पाहिजे. झोडा म्हणा चांगलं पोलीसवाले. तिनं कधी जिंदगीत बी कोणा रिपोर्ट नाही दिला पाहिजे. आता हो बाई तू माया नालायक. त्या मायच्या म्हटलं काय ऐकू नको तू. आता ते पोलीस स्टेशनला गेले काय काशी करते काय माहित तडचा. मला तर काही माहित नाही. पण कसं आहे तुला जाणार आहे का तुझ्या नवऱ्या घरी एवढं मला सांगतो आता. जाणं असेल तर सांग. कसं आहे मायबापाच्या घरी कोणाच पोरीची जिंदगी काही कटत नसते. कारण की आता कसं तुझ्या भावाचं लग्न होईल. तुला भाव जाईन मग तिचं तू कीर्तन. हे काही खरं नसते ना तिचा. बापा मायबापाच्या घरी राहू नये पुरीच्या जातीनं. आपल्या घरी पटकन चाललं जा. कसं येस होते बाबा. काही बोलता का राजा. मी का मा बहिणीला काढून देणार आहो का. काही बी राजा कुकडच्या कुकडे. काही नका बोलतो असं. काही सांगू नको बाबू. काही सांगू नको ना. तू बायको आली की मस्त घरात खोलीत खुसू झालं की सकाळी तूच म्हणजे कन्या काढशील त्या बहिणीच्या नावानं. मला सांगून राहिला तू. त्यापेक्षा जास्त मी ऊन आहे पावसाळ्या पाहायला. काय होते काय नाही मला फार माहित आहे ना. लग्न झाल्यावर सांगतो मला. बहीण चालते की नाही चालत. बाबू दिवाळी न्यायला जाशील नाही तू. ती बायको म्हणे नाही देऊन राहिली का घुबडी दिवाळीला 2000 रुपये खर्च आहे तिचा. लेकरायचा आणि वाकरायचा तिच्या असं तसं. काय सांगून राहिला तू मला. बाबा मला जाणं आहे ना मला. पण आता कोण्या तोंडात जाऊ बाबा. मग गावातले लोक आलते. मला न्यायला आलते ते तेले बाबा. आपण उन्हा बोललो काही माई किती बोलली त्याले. आता कोण्या तोंडानं जा सांगा ना. आणि त्यातल्या त्यात मनवरेला जेलात टाकलं बाबा. तो बी मला घेते की नाही घेत घरात. आता प्रश्न जात ना बाबा. 27 प्रश्नात ना पुढे कायच करू मी. काय करू बाबा मी. काय करू काही समजून नाही राहिलं मला. सांगा ना तुम्हीच काय करू मी आता. बाई तू काहीच टेन्शन घेऊ नको ना. तू म्हणजे तुला तडीसा पाठवायची तडीसा तुला नांदवायची गॅरंटी माही. मी लावतो फोन त्या गावातल्या लोकांना. मी माफी मागतो बापा द्यायची. नामदेव माया चांगले पोरी यायच्या. ती माझा शब्द आहे बाहेर नाही जात ना. मी लावतो त्याला फोन. नाही ना बाबा. पण मायनं किती अपमान केला त्या लोकांचा. किती अपमान केला. मग आता त्याला काही वाटणार नाही काय. तुम्ही लाख म्हणसान त्याला मै पोरगी येते बा तुम्ही घ्याले या. नाही तर मग मै पोरगी आणून देतो. पण त्यानं बी हो म्हणायला पाहिजेत ना आता. किती अपमान केला मा मायनं. ते चिंकीन त्याच्या मनात आता. बाई काही तू टेन्शन घेऊ नको ना. त्या मायचं अजिबात टेन्शन न घेऊ. ते बाईनं मला बैल बनवलं ना. काय सांगतो तुम्ही मम्मीनं घरातले बंदे कामं केले त्या महाराणी सारखी वशे ना. तुला तर माहित आहे सर आता काय सांगा लागते त्याच्या. तू काही टेन्शन न घेऊ. तुला पाठायची लाईन लावतो ना मी. लावतो फोन लावतो मी. नामदेव भाऊ फोन लावतो. हो बाबा तुमच्या परीनं तुम्हाला जे चांगलं वाटत असेल योग्य वाटत असेल ते करा बाबा. फोन लावा तुम्ही. फोन लावा नामदेव भाऊले. बरं आता लावतो फोन. राम राम हो येऊ. राम राम. बोला बाबा बोला. काय आता काय बोलायला फोन केला बाबा. काय राहिलं काय राहिलं सुईलं बोलायचं राहिलं असेल तर बोलून घ्या. बोलून घ्या. ये तुम्ही असा राग नका मानून राजा. माई बायको साऱ्या गावाची शिल्लक काय बापा. मी आलं झोडली ना दिले. काय सांगा तुम्हाला. ज्या कळावर गोडीन त्या कळावर मारली ना म्या. आता काय सांगा तुम्हाला. सांगा काय तुम्हाला. आम्हाला काही सांगू नका तुम्ही. तुमचं तुम्ही पहा काय निपटा तिकडे. बायकोले झोळा की कोणा झोळा तिकडे. आम्हाला काही करायला लागत. हो बापा ये असं बोलण्यान चालीन का राजा. का मुठभर केस दिला राजा तुमच्या गावामध्ये. काय राजा माणसा. नामदेव भाऊ असं करू नका ना. माई पोरगी म्हणते बा येतो म्हणते मी नांद्याले. का बायकोची सजा मापुरीला देता का राजा. मापुरीनं काही केलं का. मापुरीनं भांडणं केलं का सांगा ना. माई पोरगी राजा गरीब गाय आहे. असं ना करू हो नामदेव भाऊ राजा. बाबा आम्ही तर काही बोललोच नाही बाबा. तुम्ही तुमच्या तोंडातच बोलून राहिले सारं. आमचं काही ऐकून घेता की नाही काही. बापा नामदेव भाऊ तुम्ही मोठे आहे बापा. लागलेच तर 2 खेट्ट मारा तुम्ही. पण कसं मा पोरीला घेऊन जा राजा. बाप म्हणून सांगतो मी तुम्हाला. एक बाप म्हणून पोरीचा बाप म्हणून सांगतो मी तुम्हाला.
हा मा बायकोनं चूक केली गलती केली त्याची सजा मा पुरेल देऊ नका मा पुरेल नका देऊ ना. काय म्हणतो मी काय बोललो का? तुम्ही चिकूनच बडबड करून राहिले बापा. चुकलं हे झालं ते झालं. काही आमचं ऐकून घ्या ना 2 गोष्टी. तुमचंच कीर्तन आहे का? बरं नामदेव बोला ना, बोला बोला. कसं आहे वय तुम्ही नाही केली गलती. तुमच्या घरी आलतो आम्ही 2 जण. आमचा तरी अपमान केला तुम्ही ना. जवळ गेला घातलं गंठ्या पोराला गरीबाला त्यालाच घातलं. कशी तुमची बोली बाबा तुम्ही सांगा ना. ते आता कसं जमलेच नाही ते. तुमचं तुम्ही पा. हो असं करता का राजा? हो का हो राजा? मुठभर केस मला याच मुठभर केस तुम्हाला याच राजा का हो? पोरीची जात आहे राजा. चुकलं असेल तर मी माफी मागतो ना. पाय तर येऊन माफी मागू काय ना घासतो बापा. बंद गावाला माफी मागतो मी. फोन आता काही मी तुम्हाला सांगत नाही. मग जर संध्याकाळी काय झालं पाहिजे मी काय तर तुम्हाला सांगायचं. ठीक आहे ठेवा. इवई ठेवलाय बापा यानं फोन रे. ठेवला मी. हो बाबा आता माय कसं होईल ना बाबा? ते मला नेत नाही म्हणतात ना बाबा. काय मला काय आता जिंदगी भराटीच राहा लागते का बाबा? भाकरी थोडत कुटके थोडत राहा लागते का काय? पोरी काही काळजी नको करू तू बाई. काही काळजी नको करू ना. तुमच्या बाप जित आहे ना जित आहे. तू टेन्शन घेऊ नको. मी करतो काही ना काही सेटिंग लावतो मी. नामदेवराव कोणाला फोन होता? काय बाबा त्या घंट्या सासऱ्या फोन येऊन राहिला. तो म्हणते माझी पोरगी घेऊन जा म्हणते. घंट्याची बायको घंट्याला बाबा ला म्हणते ते. आता काय करता सांगा. तो आता आपल्याला फोन लावून राहिला घडी घडी. मुतानं होते अशेंटी मुत त्याची पोरगी पाहिजेच नाही. घंट्याला सांग म्हणा वागू नको ते. काय भांडणच करत बसता का? तिची सासू माहित नाही किती अगो व्हायचे बाई तर. तिची पोरगी पाहिजेच नाही. आपण तिच्या घरी गेलतो ना. समजून सांगितलं 2 गोष्टी. तर मोडायला पाहिजे होतं की नाही. त्या घंट्याला किती त्रास झाला. ज्याला टाकलं तिनं काय कसं टाळ दिले. नामदेव तू होले हो गद्याला दाव लावत असतो. काही पाहिजे नाही ती पोरगी. त्या घंट्या तसा राहिला चाली. त्याला बायको आणून नको तू ते. दलिंदर आहे ते काम. बोगस आहेत ते लोक. वा नामदेव तू सास बघायचं बरं. कोणी गोड बोललो तुझ्यासोबत की तुला काही म्हणजे असं समजत नाही. त्या घंट्या सासून किती अपमान केला. ज्याला टाकलं त्या घंट्याले. आता तो सासरा त्याचा फोन करून राहिला. काही गरज आहे त्याला उलट्या गाडीत फोन लावायची. आम्हाला पाहिजे नाही म्हणा. डायरेक्ट सांगून त्याला फोनवर. आपल्याच मतान चालणार आहे का? त्या घंट्याला विचार नाही लागणार का? रे बा तुला बायको वागून आहे की नाही वागून आहे. तिथं तास तू करणार पावती घेणार. आपण आता परकेत झालो ना गावातले म्हटलं तर लय आपण म्हणजे जोडच्या बा घंट्याच्या. पण त्याला एक गोष्ट विचारणं आपलं काम आहे ना. आपण डायरेक्ट बोलू बी शकत नाही त्या माणसाले. घंट्या सासऱ्याला कसा बोलतात सांगा बा तुम्ही. विचारपूस तर करूच. पण त्याला कसं खुल्लं सांगून द्या म्हणा. आमच्या हाती काही नाही. तो घंट्या म्हणीन ते. आम्हाला काही घडी फोन लावू नका तुम्ही. आम्हाला काही पिसाट करू नका. आम्ही आलतो एक तर तुमच्या घरी बिना बलायचे आलतो समजून सांगायला. आपण समजून सांगितलं की आपला अपमान केला की देई ना. रामदेव अपमान केला की देईन. नाही आपण गेलो म्हणा तसा आपला अपमानही केला देईन. पण आता कसं आहे त्याचा फोन येऊन राहिला तर आपल्या डायरेक्ट काही बोलता येत नाही ना. सांगा बा कसं. आता पोरीचं काम आहे म्हणून आता आपल्याला यातनं मुठभर केस देईल म्हणून सरपंच कसं विचार करायला लागते. काय म्हणणं आहे बाई काय नामदेव? आपला अपमान झाला तरी मग खाली तरी लायचा धंदे करता. त्याला फोन करू द्या. आता त्याला अटलो घेऊ द्या. तो नाक घासून माफी मागेन आपली. तर आता पाहू आपण पुढचं पुढे काय तर. तसं काही त्याला आता खोल देऊ नका तुम्ही. तुम्ही गेलते 2 जण त्या घरी. ते नाही ऐकलं काय दोघं भामट्यानं. ऐकलं नाही की नाही. बायकोच्या पुढे गेला का तो. मग कसं. आणि आता फोन करून आला तो. काय माहिती आहे का? तो माणूस बी पुरा इवई म्हणजे घंट्या सासरा पुरा बायकी आहे. तो बायकोच्या पुढे त्याचं चालत नाही बिचारा. त्याचं मन लय चांगलं आहे. तुम्हाला सांगतो तो माणूस येवण आहे. काय सांगावं तुम्हाला. माणूस लय चांगला आहे तो. बिचाऱ्याचा जीव तुटून राहिला पोरीसाठी. पोरीचा संसार बरबाद नाही झाला पाहिजे. पावती झाली नाही पाहिजे असं त्याला वाटते. म्हणून तो आपल्याला फोन लावून राहिला. बा नामदेव तो बायकाच राहू देईन. मग त्याच्या कुठे म्हटलं ऐकतं. आता सांगतो त्याची बायको त्याच्या म्हटलं ऐकत नाही. मग उद्या चालून जर त्या घंट्या सासऱ्या म्हणजे सासून जर काही केलं तर मग काय करशील सांग ना तुम्हाला. ठेवून जर अजून कुठे उपट केली तिनं भांडणं केले तर मग ते धंदे करत बसतील का सदे. नामदेवराव ती बैल म्हणजे जायलाच ऐकेस ती. ती बाई भांडणं केल्याशिवाय राहतच नाही. पण पोरील डबल बैकून दिलं तिनं तर काय करसान मग. म्हणजे ते डबल हे धंदे करा का वकील करा सोडून आणा घंट्या. आता पान आपले 3 दिवस मोडले त्याच्यामध्ये. पोलीस स्टेशन मध्येच होतो आपण. तडसर राजा चहा बिस्किट खाल्ला आपण. खायची सोय नव्हती. आपण आपले म्हणजे आपली पाय ना काय त्याच्या मागं. पण आता आपण काही निर्णय घेतला काय अजून नाही ना. त्याचा फक्त आपल्याला फोन आला. आपण त्याला होकार दिला नाही नकार दिला नाही. आपण आता जाऊ घंटेला विचारू कार पावती काय इच्छा आहे. बायकोले वागवतं नाही वागवतं. तुझी पावती इच्छा आहे तुझी काय म्हणणं आहे. ते आपण आता तशी ते 2 बुटे जायला जाणं त्याच्याबरोबर. आता ते समजून सांगते त्याला घंट्याले.
बरं चला त्या घंट्याला भेटू आपण, त्याचं काय म्हणणं आहे पाहू. हा काय म्हणते तर त्याने जर त्याची बायको आणली तर त्याच्या मधातच पडायचं नाही. आता मुळला त्याचा व्हिडिओ बस झालं ना. काय कळलं भांडणं करता त्याच्यासाठी आपण. नसते बुडे बा, जोडा घोडा असते हा. तुम्ही राजा डायरेक्ट मोड तोडवर येता बापा, डायरेक्ट पावतीवरच काम आहे तुमचं. आणि त्यानं बायको आणली तर आपण जाऊ नये, आपण मधात पडू नये. अरे बापा गावाचा आहे, परपंच आहे हा, याच्यामध्ये मधात पडाच लागते बुडे बा. असं म्हटल्यानं चालत नाही. आज तुमचा आहे तर आज माया आहे, हा माया आहे तर उद्या तुमचा आहे, असं असते. देवा नामदेव कसं येसो. चाल बाबा त्या घंट्याला भेटू आपण, काय म्हणणं आहे त्याचं ऐकू आपण. चला हो चला चला चला. आला का त्या घंट्या सासऱ्याची हो. हा आता मला फोन करून राहिला तो. ज्याला झाले अगदी नाही वाटलं, ज्याला लाज जवळ ज्याला घातलं बिन लाजा वानाजानं. बुडे बा काल साधून राहिले, आता फालतू काम ना था. त्याचा फोन आला ना आपल्याला, जाऊ द्या ना आता. हा त्याचे मुठभर केस आहेत बिचारायचे, जाऊ द्या ना. त्याची पोरगी दिला आपल्या गावामध्ये. हा काय बुडे बा भलतं टेन्शन घेता बा तुम्ही. उडवा बंद करा तो विषय. चला घंट्याला विचारू पहिले. मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मी चॅनल सबस्क्राईब करा.